सर्वांना जय जिनेंद्र। विषय श्री इष्टोपदेश, श्लोक क्रमांक 20, मंगलाचरण। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहुणम्। यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः, तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने, नमोस्तु परमात्मने। श्री पूज्यपाद स्वामी विरचित इष्टोपदेश ग्रंथाच्या आधारे आपण स्वाध्याय करतो आहोत आणि आपण मागील 19 क्रमांकाच्या श्लोकामध्ये शरीर आणि शरीरासंबंधी जो अशुचीपणा त्याची विस्ताराने चर्चा केली होती आणि आता त्याच चर्चेला पुढे घेत असताना 20व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आचार्यदेव आपल्या समोर काहीतरी चॉईस ठेवणार आहे, आपल्या समोर 2 विकल्प ठेवणार आहे आणि त्यांपैकी आपल्याला कोणती तरी एक बाजू निवडावी लागणार आहे। आतापर्यंतच्या विषयाचा जर आपण थोडासा पुनर्विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की अगदी मंगलाचरणापासूनच आचार्यांनी श्री पूज्यपाद स्वामींनी 2 बाजूंचा उहापोह केलेला आहे। पहिली गोष्ट म्हणजे आपल्या परमात्मरूप स्वभावाची प्राप्ती, त्या स्वभावाचा होणारा विकास आणि त्या विकासासाठी लागणारे द्रव्य, क्षेत्र, काल, भाव इत्यादींची चर्चा आणि त्याच वेळेला त्याच्यापासून भिन्न रूप, त्याच्यापासून अन्य विपरीत स्वरूप असणारा संसार आणि संसाराची कारणं। हे सर्व मित्र, परिवार, कुटुंब, धनादिक, वैभव, ऐश्वर्य इत्यादी, पत्नी, मुलेबाळे इत्यादी या सर्व परद्रव्यांचा स्वभाव आणि त्यांचा असणारा हा संयोग, या सर्वांचा उहापोह या गेल्या विगत विषयामध्ये आपल्याला दिसेल आणि मग त्याच आधारे आता येथे 20व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये श्री पूज्यपाद स्वामी आपल्याला कोणता संदेश देतात ते आपण पाहूया। पहिल्यांदा श्लोक पठण करूया। इतश्चिंतामणिर्दिव्य इतः पिण्याकखण्डकम् ध्यानेन चेदुभे लभ्ये क्वाद्रियन्तां विवेकिनः। अतिशय सुंदर भाषेमध्ये आणि उदाहरणांच्या द्वारे येथे विषय स्पष्ट करतात। आपल्या लक्षात आलं असेल की या संपूर्ण ग्रंथामध्ये अतिशय साध्या सोप्या उदाहरणांच्या द्वारे पूज्यपाद स्वामींनी खूप मोठे मोठे गहन सिद्धांत आपल्याला समजावून सांगितलेले आहेत आणि मग या श्लोकामध्ये सुद्धा उदाहरणाद्वारेच चर्चा करतात। पहिल्यांदा आपण शब्दार्थ पाहूया। इतश्चिंतामणिर दिव्य, 3 शब्द आहेत। इतः चिंतामणिः दिव्यः असे 3 शब्द आहेत। इतः म्हणजे एका बाजूला, चिंतामणी, चिंतामणी नावाचं रत्न, दिव्यः दिव्य आहे, स्वर्गीय आहे, स्वर्गातल्या देवतांकडे प्राप्त होईल अशा प्रकारे अतिशय महिमावंत आहे। अशा प्रकारे दिव्य या शब्दाचा अर्थ दिवचा अर्थ होतो स्वर्ग आणि दिव्य म्हणजे जे स्वर्गामध्ये उपलब्ध होऊ शकेल असा त्या दिव्यचा अर्थ होतो। परंतु येथे महिमा सूचक अर्थ आपण घेतला पाहिजे। जसं आपण बोलताना सुद्धा किती भव्य, दिव्य अशा प्रकारे शब्दप्रयोग वापरतो, तर तेथे दिव्यचा शाब्दिक अर्थ हा दिव म्हणजे स्वर्गामध्ये असणाऱ्या वस्तूंपैकी एक असा होतो। परंतु सामान्य रूपामध्ये दिव्यचा अर्थ निश्चितच महिमा सूचक, अतिशय श्रेष्ठ, परम, उत्कृष्ट असा अर्थ घेतला जातो। तर येथे म्हणतात इतः एका बाजूला, चिंतामणी, चिंतामणी रत्न, दिव्य म्हणजे अतिशय महिमावंत असं, उत्कृष्ट असं, इतः पिण्याक खंडकम आणि इतः तर एका बाजूला, पिण्याक खंडकम, खंडक म्हणजे तुकडा आणि पिण्याकचा अर्थ होतो हिंदीमध्ये त्याला खलीचा तुकडा म्हणतात आणि मराठीमध्ये पेंड किंवा भुसा असा अर्थ होतो। तर एका बाजूला दिव्य महत्वपूर्ण असा चिंतामणी रत्न आणि तर एका बाजूला
हे पेंड आणि भुसा यांचा तुकडा. ध्यानेन चेत उभे लभ्ये. ध्यानेन म्हणजे ध्यानाद्वारे, चेत जर, उभे, उभे म्हणजे दोन्ही. उभेचा अर्थ मराठीमध्ये वेगळा होतो, संस्कृतमध्ये उभे या शब्दाचा अर्थ होतो दोन्ही, दोन. तर ध्यानेन ध्यानाद्वारे, चेत जर, उभे दोन्हीही, लभ्ये प्राप्त होत असतील, तर मग क्वा, क्व म्हणजे कोण, कोणतं, विवेकिनः विवेकी जन, ज्ञानी लोक, क्व म्हणजे कशाचा, कोण, काय, आद्रियंताम म्हणजे आदर करतील, स्वीकारतील. हा शब्दार्थ झाला. आपण आता अन्वयार्थ पाहूया. अर्थ असा होतो, एका बाजूला तर दिव्य अशी, महिमावंत अशी रत्नांपैकी चिंतामणी रत्नाची प्राप्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला पेंड, भुसा अशा प्रकारे अतिशय निस्सार रूप वस्तूची प्राप्ती आहे, त्याचा तुकडा आहे. आणि अशा वेळेला ध्यानाद्वारे जर हे दोन्हीही प्राप्त होऊ शकत असतील, तर विवेकी लोक, ज्ञानी लोक त्या दोन्हीपैकी कशाला स्वीकारतील, कशाचा आदर करतील, तर निश्चितच उत्तर असेल चिंतामणी रत्न निश्चितच स्वीकारतील. पाहूया, आपण थोडंसं स्पष्टीकरण पाहूया. खरं म्हणजे अर्थ सुलभ आहे. तर मुळात गोष्ट करतात चिंतामणी रत्नापासून. हे चिंतामणी रत्न काय आहे त्या शब्दावरूनच स्पष्ट आहे. हा शब्द छडालेमध्ये पण आपल्याला माहिती आहे. दुर्लभ लही जो चिंतामणी, त्यो पर्याय लही त्रसतणी. तो चिंतामणी नावाचं एक रत्न मानलं गेलेलं आहे की ते रत्न आहे, तो पत्थर आहे, आणि ते रत्न असं आहे की त्याच्या समोर आपण मनामध्ये कोणतीही इच्छा केली तर ती लगेचच पूर्ण होते. म्हणजे चिंतामणी, नुसती मनामध्ये चिंता जरी केली, विचार जरी केला, तरी इच्छित वस्तू प्राप्त करून देऊ शकेल असा जो मणी, त्याचं नाव चिंतामणी. असा मणी कुणाला नको असेल, सर्वांनाच असा चिंतामणी हवा असेल. तर दिव्य, आणि त्याच्यामध्ये ही अद्भुत शक्ती आहे, म्हणूनच तो दिव्य आहे, दुर्मिळ आहे, महिमावंत आहे, खूप सर्वांना हवासा वाटणार आहे. तर समजा उदाहरणामध्ये असं म्हणतात पूज्यपाद स्वामी, समजा एका बाजूला असा चिंतामणी रत्न मिळू शकणार आहे, तर दुसऱ्या बाजूला पिण्याक खंडकम म्हणजे जेव्हा शेंगदाणे, तीळ इत्यादी जे तेलबिया ज्या आहेत, त्या तेलबियांमधून तेल काढल्यानंतर जो भुसा राहतो, जी पेंड राहते, किंवा जे निस्सारभूत चोथा राहतो, तो ज्याच्यामध्ये आता काही सत्व राहिलेलं नाहीये, त्याच्यातलं जे काही इच्छित तेलरूप तत्व आहे ते आम्ही काढून घेतलेलं आहे. तर अशा वेळेला तो निस्सार रूप किंवा अतिशय सत्वहीन, निस्सत्व असा जो भाग उरतो की ज्याला आता काही किंमत नाहीये, तर अशा चिपाडाचा किंवा त्या भुशाचा तुकडा तो एका बाजूला आहे. आता विचारतात, एका बाजूला सर्व त्रिलोकातलं ऐश्वर्य, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करून देणारा अतिशय महिमावंत चिंतामणी रत्न आहे, तर दुसऱ्या बाजूला अतिशय सारहीन, ज्याला काही किंमत नाही अशा प्रकारची पेंड आणि भुस्सा आहे, त्याचा तुकडा आहे. तर अशा वेळेला हे दोन्ही पदार्थ जर तुम्हाला प्राप्त करता येऊ शकत असतील, तर त्यांच्यापैकी विवेकी लोक, ज्ञानी लोक काय बरं स्वीकारतील, कशाचा स्वीकार करतील, तर निश्चितच चिंतामणी रत्नाचीच ते स्वीकार करतील किंवा ग्रहण करतील. येथे खूप सुंदर चर्चा आहे. याच्यामध्ये एक शब्द वापरलाय की ध्यानेन चेद उभे लभ्ये, की ध्यानाद्वारे हे दोन्ही प्राप्त होत असतील तर. म्हणजे ध्यान काय चीज आहे, ध्यान कशाला म्हणतात, ध्यानाची चर्चा खूप वेळा चालते आणि ध्यानासंबंधी विचार विनिमय अनेक वेळा केला जातो. सामान्य लोकांना सुद्धा हे ध्यान करण्याची इच्छा, उत्कंठा जरूर असते, परंतु त्याचं स्वरूप माहिती नसतं. तर येथे या श्लोकाद्वारे ध्यानाची महिमा सांगता आहेत की जर ध्यान हे एक असं साधन आहे की त्या ध्यानाद्वारे आपण सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करू शकतो, त्या ध्यानाद्वारे आपण हवं ते मिळवू शकतो. कारण लौकिक आणि पारलौकिक दोन्ही प्रकारच्या वस्तूंची प्राप्ती आपल्याला ध्यानाच्या द्वारे होऊ शकते. आत्मानुशासनमध्ये तर असा स्पष्ट उल्लेख आलेला आहे की कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची प्राप्ती ही ध्यानाद्वारे शक्य होते.
आता ती कशी शक्य होते त्याची चर्चा आपण क्रमशः करूया, पण मुळात प्रश्न आहे की ध्यान म्हणजे काय. तर त्याचं खूप सुंदर, खूप साधं, सरळ, सोपं उत्तर आहे की ध्यान म्हणजे आपल्या ज्ञानाची एका ठिकाणी एक अग्र रूपाने झालेली लीनता किंवा स्थिरता, त्यालाच ध्यान म्हणतात. नाही लक्षात आलं? म्हणजे आपण असं म्हणतो ना की चित्त एकाग्र करणं, मन एकाग्र करणं, तर त्याचं नाव ध्यान. तर इथं तोच भाव आहे, फक्त मन न घेता येथे आवश्यक भाग घ्यायचा आहे ज्ञान. ज्ञानाचं काय होतं की ज्ञान नेहमी भिन्न वेगवेगळ्या वस्तूंना जाणण्याचं काम करतं. आता आपण हे व्याख्यान ऐकत आहात, त्याच्यापूर्वी दुसरं काम करीत होता, हे व्याख्यान झाल्यानंतर आपण दुसरं काही जाणाल. तर नेहमी ज्ञान हे वेगवेगळ्या वस्तूंना, वेगवेगळ्या पदार्थांना जाणण्यासाठी पुरुषार्थवंत होतं. आणि एका व्याख्यानामध्ये सुद्धा आपण एकच शब्द ऐकत नाही, अनेक शब्द ऐकतो, अनेक विचार करतो, अनेक ठिकाणी आपलं ज्ञान भटकतं किंवा जाणण्यासाठी उद्युक्त होतं. तर असं न करता आपलं ज्ञान हे एकाच वस्तूच्या ठिकाणी, एकाच बिंदूच्या ठिकाणी अग्र करणं, एकाग्र करणं, फोकस्ड ठेवणं, तेथेच लीन ठेवणं, दुसऱ्या विषयामध्ये जाऊ न देणं, याचंच नाव आहे ध्यान. आणि या ध्यानाद्वारे, अशा चित्ताच्या एकाग्रतेद्वारे, ज्ञानाच्या एकाग्रतेद्वारे आपण कोणत्याही पदार्थाला प्राप्त करू शकतो, आपण हवं ते मिळवू शकतो, कारण त्यामध्ये इतकी अद्भुत अलौकिक शक्ती विद्यमान आहे. आता येथे प्रश्न आहे की ध्यानाद्वारे हे सर्व पदार्थ मिळू शकतात. चिंतामणी रत्न पण आहे आणि त्या पेंडचा किंवा भुशाचा चोथ्याचा तुकडा पण आहे. आता हे दोन्ही जर ध्यानाने मिळत असतील तर मग विवेकी ज्ञानी लोक कशाची निवड करतील, असा प्रश्न आहे. तर निश्चितच चिंतामणी रत्नाचीच ते निवड करतील. ध्यान म्हणजे एका वस्तूच्या ठिकाणी किंवा एका प्रमेयाच्या ठिकाणी, एका ज्ञेय वस्तूच्या ठिकाणी स्वतःच्या ज्ञानाला स्थिर करणं, याचं नाव ध्यान आहे. बऱ्याच गोष्टी आज आपल्याला निश्चित वेगळ्या समजून येतील. तर हे ध्यान आपण असं मानतो की हे ध्यान तर खूप पुरुषार्थी जीवांना घडतं. ध्यान लावणं काही सोपी गोष्ट नाही. ध्यान लावण्यासाठी खूप पुरुषार्थ करावा लागतो. एका ठिकाणी स्वस्थरित्या सर्व प्रकारचे विकल्प तोडून बसावं लागतं, त्यावेळी ध्यान घडतं. पण हे अर्धसत्य आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ध्यान हे सर्वच जीवांचं सुरू आहे. म्हणजे ध्यान केवळ धार्मिक लोकच करतात असं नाहीये. ध्यान हे तुम्ही, आम्ही सर्व, आपण ज्या जीवांना पाहतो ते सर्व जीव ध्यान करतातच. म्हणजे अमुक एक लोक जीव ध्यान करतात आणि अमुक दुसरे जीव ध्यान करत नाहीत असं नाही. या विश्वामध्ये ध्यानाने रहित असा कोणी जीवच नाही. प्रत्येक जण ध्यान करतोच आहे. नाही ना पटत आपल्याला? पहा ना, किती किती सुंदर, किती साधं, सोपं, सरळ आहे की दुकानदार ध्यान करतो आपल्या ग्राहकाचं, वकील ध्यान करतो आपल्या अशिलाचं, डॉक्टर ध्यान लावतो आपल्या रुग्णाचं, पतीला पत्नीचं ध्यान, पत्नीला पतीचं ध्यान. हे ध्यान तर प्रत्येकाचं सुरूच आहे. कारण ध्यान म्हणजे काय आहे? ध्यान म्हणजे परमेश्वराचं ध्यान, आत्म्याचं ध्यान, त्याचंच नाव ध्यान आहे असं नाही. ध्यान याचा अर्थ ज्ञानाचं बाहेर खूप ठिकाणी न भटकता कोणत्याही एका गोष्टीवर केंद्रित होणं, बस याचं नाव ध्यान आहे. हा, मग आता ते प्रशस्त आहे की अप्रशस्त आहे, चांगलं आहे की वाईट आहे, सुख देणारं आहे की दुःख देणारं आहे, हा प्रश्न नंतरचा आहे. पण मुळात गोष्ट ही आहे की ध्यान म्हणजे ज्ञानाचं एका ठिकाणी लागून राहणं. आणि हे तर आपलं पण आहे, होतं. पहा बरं, होतंय की नाही आपणच सांगावं. की आपण म्हणतो, जर कोणी, आपण मोटारीतून जात असू, कारमधून जात असू आणि ड्रायव्हिंग करणारा जो मनुष्य आहे, मग तो जर आपल्याशी गप्पा मारत असेल, बोलत असेल आणि त्याचं व्यवस्थित रस्त्यावरती लक्ष नसेल, तर आम्ही काय म्हणतो, जरा ध्यान द्या रस्त्याकडे, नाहीतर अपघात होईल आणि जिथं जायचंय तिथे न जाता आपण दुसरीकडेच पोहोचू. मग त्यावेळी आपण काय शब्द वापरतो, जरा ध्यान द्या रस्त्यावर. किंवा अगदी गृहिणींच्या बाबतीत दूध उतू गेलं, का दूध उतू गेलं? कारण ध्यान नव्हतं, त्याकडे लक्ष नव्हतं. यामुळेच ते भाकरी का करपली, तव्यातली चपाती का करपली, कारण तिकडे ध्यान नव्हतं.
म्हणजे त्याच ठिकाणी ज्ञान लागून राहणं याचंच नाव आहे ध्यान. म्हणजे वस्तूंना जाणणं याचं नाव आहे ज्ञान. काळजीपूर्वक ऐकावं. पदार्थांना वस्तूंना जाणणं याचं नाव आहे ज्ञान आणि त्या वस्तूला जाणतच राहणं याचं नाव आहे ध्यान. मग असं ध्यान तर प्रत्येकाचं सुरू आहे, प्रत्येक समयी सुरू आहे. पहा बरं, अशा प्रकारे या ध्यानाने रहित कोणीही जीव नाहीच आहे. आणि म्हणून मी म्हणतो आहे की जर ध्यानाद्वारे जे लोक आत्म्याकडे ध्यान लावतात त्यांना आत्मा प्राप्त होतो आणि जे जीव आत्म्याकडे ध्यान न लावता अन्य वस्तूंकडे लावतात त्यांना मग स्त्री पुत्र संसार दुकान मकान धनसंपत्ती यांची प्राप्ती होते त्यांच्या पुरुषार्थानुसार, त्यांच्या पुण्य पापाच्या उदयानुसार. तेच इथे सांगतात की ध्यानाद्वारे दोन्ही मिळू शकतात. त्यावेळी आपण काय मिळवायचं ते आपण ठरवायचं. खूप सुंदर श्लोक आहे, खूप मार्मिक चर्चा आहे. आपण थोडासा रस घेतला पाहिजे. तर चर्चा सुरू आहे की ध्यान म्हणजे ज्ञानाचं एका ठिकाणी सतत लागून राहणं आणि स्थिर राहणं, फोकस्ड राहणं आणि जाणत राहणं याचं नाव आहे ध्यान. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सर्वच जीवांचं ध्यान तर सुरूच आहे. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की या ध्यानाचे प्रकार होतात. आता एकूण याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. मी थोडक्यात सांगणार आहे की आर्त ध्यान, रौद्र ध्यान, धर्म ध्यान आणि शुक्ल ध्यान अशा प्रकारे हे 4 प्रकार आहेत. आणि या प्रत्येक ध्यानाच्या प्रकाराचे पुन्हा 4 प्रकार होतात. म्हणजे असे मिळून या पूर्ण 4ही प्रकारांतर्गत एकूण 16 प्रकार ध्यानाचे होतात. आता विशेष काय आहे, हे वेगवेगळे त्यांना नावं आहेत. आर्त ध्यानाचे जे 4 प्रकार आहेत त्यांच्यामध्ये इष्ट संयोगज, अनिष्ट संयोगज, वेदनांनी उत्पन्न होणारं आणि निदान नावाचे ते 4 प्रकार आहेत. रौद्र ध्यानाचे सुद्धा 4 प्रकार आहेत. हिंसानंदी, मृषानंदी, चौर्यानंदी आणि परिग्रहानंदी. आपण नावांमध्ये अडकायला नको. ज्यांचा खूप शास्त्र स्वाध्याय नाहीये त्यांना कदाचित हे शब्द क्लिष्ट वाटू शकतात. त्याच्याऐवजी आपण साध्या सोप्या उदाहरणांद्वारे चर्चा करूया. आपण खूप धर्म नाही केला, आपल्याला धर्म अजून खूप समजायचा बाकी आहे असं गृहीत धरून आपण चर्चा करूया की आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या अनेक प्रसंगांना तोंड देतो, अनेक प्रसंगांना आपण सामोरे जातो, तर तेव्हा आपण अनेक पदार्थांना जाणत असताना त्यांचं ध्यान करीत नाही का? म्हणजे की सध्या विपत्ती आलेली आहे, सगळीकडे शेअर मार्केट डाऊन झालेलं आहे आणि खूप नुकसान झालेलं आहे लोकांचं. मग अशा प्रकारे जीवनामध्ये कधीही जेव्हा एखादा लॉस होतो, एखादं प्रचंड मोठं नुकसान होतं, तेव्हा तो एक अनिष्ट संयोग आहे. किंवा आपल्याला काही शत्रू बनतात, मग ते आपल्या विरुद्ध काहीतरी कार्य करतात. मग असा कोणता तरी अनिष्ट संयोग आपल्याला येतो की जो आपल्याला नको आहे. मग अशा वेळेला तो अनिष्ट संयोग आपल्या जीवनामध्ये आलेला असताना, नको असलेली घटना घडलेली असताना ती आपल्याला बदलाविषयी वाटते, त्याचा प्रतिकार करावासा वाटतो आणि राहून राहून मन त्याच्यावरच चिंतन करतं. असं घडत नाही का? निश्चितच घडतं. आपल्या घरी चोरी झाली किंवा आपलं धन कोणीतरी हरण केलं, आपले पैसे कुठेतरी रस्त्यात पडले, दागिना हरवला, तर अशा प्रकारचा हा किंवा व्यापार धंद्यामध्ये खोट बसली, तर अशा प्रकारे जेव्हा हा अनिष्ट प्रसंग आपल्यावर ओढवतो, काय आपण तिथल्या तिथे तो सोडून देऊन पुढे जातो की त्याच्यावरती आपलं चित्त वारंवार विचार करीत राहतं? काही काळ आपण त्याच विचारामध्ये गुंग होतो. काय ती विचारांची शृंखला पुढे चालू राहत नाही? निश्चितच चालू राहते आणि त्यातून बाहेर पडायला आपल्याला खूप वेळ लागतो. तर असा जो तो अनिष्ट संयोग झाला, त्याच्यामध्ये आपलं ज्ञान तेथेच लागून राहिलं, याचंच नाव आहे आर्तध्यान. आणि ते ध्यान आपलं सुरू आहे. त्यासोबतच इष्टवियोग. इष्टवियोग म्हणजे आपली इष्ट व्यक्ती आपल्याला सोडून गेली, मरण झालं त्याचं, तर त्या संबंधीचे विचार आपल्याला कायम येत राहत नाही. आपलं ज्ञान त्यामध्ये लागून राहतं की नाही? बस याचंच नाव आहे ध्यान. परंतु ते आर्त ध्यानामध्ये येतं. रोग वगैरे झाले, शरीरामध्ये खूप वेदना होत असतील, तर आपल्याला दुसरं काही सुचत नाही. आपण त्या वेदनांमधनाच जाणत राहतो. त्याचंच नाव आहे वेदनांमुळे निर्माण झालेलं आर्तध्यान.
त्याशिवाय आणखी एक म्हणजे मी भविष्यात असं करणार आहे, मी भविष्यात तसं करणार आहे, मला हे पाहिजे आहे, मग माझं असं झालेलं असेल, मी हे काम केलेलं असेल, मी इतका संपन्न झालेला असेल, अशा भविष्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या गोष्टींविषयी माझी इतकी धनसंपत्ती झाली असेल, मी इतका श्रीमंत बनलो असेल, असं भविष्यामध्ये प्राप्त होणाऱ्या भोगांबद्दल चिंतन करत राहणं याचं नाव आहे निदान नावाचं अर्थध्यान. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आज आम्ही जरी खूप मोठं धर्माच्या आश्रयाने ध्यान करू शकत नसलो तरी या संसारातलं जे पापरूप ध्यान आहे ते तर आमचं सुरूच आहे. त्यासोबत हे पापरूप जे ध्यान सांगितलं अर्थध्यान, हे कशायांनी उत्पन्न होतं, हे विकारांमुळे उत्पन्न होतं, सहजच आहे, आपल्या लक्षात आलं असेल. तर हे याच्यामुळे जीवाला तिर्यंच गतीचा बंध होतो. म्हणजे हे अशा प्रकारे हे ध्यान आहे की याचं फळ त्याला वाईट मिळतं. पुढचं जे आहे ते रौद्र ध्यान. मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. रौद्र ध्यान त्याचं नाव आहे की ज्याच्या हा पापांमध्ये आनंद मानतो. म्हणजे इकडे तर अर्थध्यानामध्ये जीव दुःखी होत होता, म्हणजे चोरी झाली, नुकसान झालं तरी दुःखी, म्हणजे अनिष्टाचा संयोग झाल्यानंतर दुःख मानत होता. इष्टाचा वियोग झाला, प्रिय व्यक्तीचं मरण झालं तर त्यावेळी सुद्धा दुःख मानत होता. वेदनांमध्ये वेदनांची उत्पत्ती झालेली असताना दुःख मानत होता. तर अशा प्रकारे दुःखाची मुख्यता असणारा अर्थध्यान होतं. याच्या उलट रौद्र ध्यानामध्ये आनंदाची मुख्यता आहे. म्हणजे हा जीव हिंसा करतो, इतरांना मारतो आणि हिंसा करून त्यात आनंद मानतो, किंवा दुसरा कोणी हिंसा करत असेल तर त्याच्यामध्ये आनंद मानतो. तर त्याचं नाव आहे हिंसानंदी रौद्र ध्यान. त्याचप्रमाणे खोटं बोलणं, त्यामध्ये आनंद मानणं, किंवा दुसरा कोणी खोटेपणा करत असेल तर त्याचे ते पाहून हर्षित होणं, याचं नाव देखील रौद्र ध्यान आहे. स्वतः चोरी करून आनंद मानणं किंवा इतरे चोरी, लूट इत्यादी होत असेल तर ती पाहून स्वतःला आनंदित करणं, याचं नाव आहे रौद्र ध्यान. आणि परिग्रह हे तर सर्वांना माहितीच आहे की जे स्वतः परिग्रह वाढवणं आणि त्यामध्ये आनंदी होणं, किंवा दुसऱ्यांचा परिग्रह बघून आश्चर्य करणं, दुसऱ्यांचे मोठमोठे बंगले आणि मोठमोठं ऐश्वर्य पाहून त्याच्यामध्ये ते किती आनंदी असतील अशा प्रकारची कल्पना करणं, हे सुद्धा रौद्र ध्यानच आहे. तर अशा प्रकारे हे अर्थ ध्यान आणि रौद्र ध्यान जर शास्त्रांमध्ये सांगितलं असेल तर या प्रकारचं चिंतन तर आपलं पण चालतं. म्हणून मी म्हणतो आहे की सर्वच जीवांचं ध्यान सदाकाळ सुरूच असतं. आणि मग या ध्यानाद्वारे अर्थ आणि रौद्र ध्यान हे दोन अशा प्रकारचे आहेत. हे रौद्र ध्यान तर अतिशय महाभयंकर आहे की जे पापांमध्ये आनंद मानण्यारूप आहे. याद्वारे तर जीवाला निश्चयाने नरक गतीचाच बंध होतो, जीव नारकीच बनतो, आणि त्यामुळे हे रौद्र ध्यान आपल्यासाठी फार महाभयंकर आहे. त्यानंतर तिसरं येतं ते धर्मध्यान. आता त्या धर्मध्यानामध्ये सुद्धा जे प्रकार आहेत ते आज्ञा विचय, अपाय विचय, विपाक विचय आणि संस्थान विचय, अशा प्रकारे हे धर्मध्यान आहेत. मी फार विस्तारामध्ये जात नाही, पण त्या धर्मध्यानामध्ये असं आहे की जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेला जो वस्तुनिष्ठ भाग आहे, किंवा जे तत्वज्ञान आहे, जे सिद्धांत आहेत, वस्तूचं स्वरूप आहे, विश्वव्यवस्था आहे, आत्मा परमात्म्याचं स्वरूप आहे, त्याचं चिंतन करत राहणं, त्याच्यामध्ये ज्ञानाला लीन करणं, इतर ठिकाणी ज्ञानाला न लावता त्याला समजावून घेण्यामध्ये पुरुषार्थवंत होणं, याचं नाव आहे धर्मध्यान. धर्मध्यान म्हणजे वस्तूचा जो स्वभाव त्याचं नाव धर्म. उत्तम, क्षमा, मार्दव, आर्जव हे सगळे दशधर्म, अहिंसा रूप धर्म, भेद विज्ञान रूप धर्म. तर असा जो धर्म आहे त्या धर्माच्या चिंतनामध्ये आपल्या ज्ञानाला लावून ठेवणं, याचंच नाव धर्मध्यान आहे. आणि केवळ तीर्थंकर भगवंतांनी सांगितलं म्हणून त्या ध्यानाला चांगलं नाव मिळालं असं नाहीये. ऐकावं काळजीपूर्वक आपण. केवळ भगवंतांनी सांगितलं आणि तसा विचार केलो म्हणून ते ध्यान चांगलं असं नाहीये. हो, वस्तूचं जसं खरं स्वरूप आहे, जी वस्तू जशी आहे त्याचा तसा बरोबर अनुकूल विचार करणं, हे निश्चितच याला बरोबर मानलं जाणार आणि निश्चितच त्याचं फळ चांगलं मानलं जाणार. तर अशा प्रकारे येथे
वस्तूचा जसा जो स्वभाव त्याचं नाव धर्म, आणि अशा प्रकारे आत्म्या परमात्म्याविषयी चिंतन करणं, त्याच्यामध्ये ज्ञानाला एकाग्र करणं, कोणत्या वस्तूचं कोणतं कार्य केलं असता त्याचं फळ काय मिळेल याच्या संबंधी विचार करणं, या विश्वाचा पसारा कसा आहे या संबंधी विचार करणं, त्यासोबतच माझ्या सुखाची कारणं कोणती आहेत, माझ्या दुःख देणारी कारणं कोणती आहेत, मला कोणत्या दिशेने गेलं पाहिजे, मला कोणती दिशा सोडली पाहिजे, अशा प्रकारे या वस्तू तथ्यांचा आणि सिद्धांताचा आधार घेऊन जेव्हा आपण विचार करू लागतो आणि ज्ञानाला त्या विचारामध्ये एकाग्र करतो, तेव्हा त्याचं नाव धर्म ध्यान आहे. आणि पुढचं येतं शुक्ल ध्यान. ते शुक्ल ध्यान खूप श्रेणी आरोहण करण्याच्या वेळेला म्हणजे खूप पुढे घडतं. सध्या पंचम काळामध्ये ते शुक्ल ध्यान घडत नाही. अल्पपुरुषार्थी आणि जीवांची तशी योग्यता नसल्यामुळे शुक्ल ध्यान त्याचेही 4 प्रकार येतात. पृथकत्व वितर्क विचार, एकत्व वितर्क विचार, सूक्ष्म क्रिया प्रतिपाती, विपरीत क्रिया निवर्तिनी, भरपूर त्याच्यामध्ये सुद्धा विस्तार आहे. त्याच्या विस्तारांमध्ये आपण आता जायला नको. थोडक्यात शुक्ल ध्यान हे खूप उत्तम संवहन असलेल्या जीवांना आणि नंतर खूप घडणारं ध्यान आहे आणि ते सूक्ष्म विषय वस्तूला धरून आहे आणि ते सध्याच्या काळामध्ये घडत नाही, म्हणून तो विषय आपण गौण करतो आहोत. पण 3 ध्यानांचा आपण आता विचार केला. आर्त ध्यान, रौद्र ध्यान आणि धर्म ध्यान, आणि ज्याचा उल्लेख केला ते शुक्ल ध्यान. असे जे 4 ध्यान आहेत त्यांच्यापैकी आर्त ध्यान आणि रौद्र ध्यानाद्वारे तर संसाराची प्राप्ती होते आणि धर्म ध्यान आणि शुक्ल ध्यानाद्वारे तर आपल्याला स्वर्ग आणि मोक्ष अशा प्रकारे उत्कृष्ट आपल्या निश्रेयस अतिंद्रिय सुखाची प्राप्ती होते. तर मग आता पूज्यपाद स्वामी येथे म्हणतात की बाबा रे, एका बाजूला तर दिव्य चिंतामणी रत्न आहे आणि एका बाजूला तर भुष्याचा तुकडा आहे. आता तू बघ, जर दोन्ही तुला प्राप्त होत असतील तर तू त्याच्यामध्ये काय निवडणार? तर ते म्हणतात एका बाजूला मोक्ष आहे, स्वतःच्या स्वभावाचा परिपूर्ण विकास रूप अव्याबाध आनंद आहे, अतिंद्रिय आनंद आहे, आणि दुसऱ्या बाजूला संसार परिभ्रमण 4 गतींमध्ये भटकणं आणि दुःखच दुःख आहे. आणि हे दोन्हीही तू ध्यानाद्वारे प्राप्त करू शकतोस. धर्मध्यान आणि शुक्ल ध्यानाद्वारे तू मोक्ष प्राप्त करू शकतोस, आर्त आणि रौद्र ध्यानाद्वारे तू संसार आणि दुःख प्राप्त करू शकतोस. चॉईस तुझा आहे. आम्ही तुला विगत श्लोकांमध्ये सर्व परिस्थिती काय आहे ती सांगितलेली आहे. आता तू निवडायचं आहेस की तुला काय हवं आहे. आता चॉईस तुझ्याकडे. आता विकल्प आम्ही तुला दोन्ही दिलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण काय निवडायचं ते आपण ठरवायचं आहे. इतका सुंदर विषय या 20व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये पूज्यपाद स्वामी मांडतात. काय आहे या भुष्याचं स्वरूप आणि काय आहे या चिंतामणी रत्नाचं स्वरूप, त्याचा थोडक्यात विचार करायला हरकत नाही. हा जो संसार आहे ना, त्या संसाराची ज्याची आपण सुखासाठी खूप शोध करतो आहोत, तडफडतो आहोत, आणि ज्याच्यामध्ये आपण या सुखाचा अत्यंत निकडीने, अत्यंत गरजपूर्वक ज्याच्यामध्ये सुखाचा शोध घेतो आहोत, त्या संसाराचं स्वरूप कसं आहे हे आपण गेल्या विगत काही श्लोकांमध्ये पाहिलेलं आहे. भोग सामुग्रीचं स्वरूप काय आहे, अनित्य संसाराचं अनित्य स्वरूप कसं आहे. त्यासोबत आपण याचं साधं सोपं उदाहरण म्हणजे आपण जिनमंदिरांमध्ये संसार वृक्षाचं चित्र पाहिलं असेल की तो संसार वृक्षाचं चित्र आठवतं का आपल्याला? की त्या चित्रामध्ये दाखवलेलं असतं की एक संसार वृक्ष असतो, एक झाड असतं आणि त्या झाडाला एक हत्ती सोंडेने लपेटून त्या झाडाला गदागदा हलवत असतो, मुळापासून उखडून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला त्या झाडावरती एक मनुष्य लटकलेला असतो आणि तो फांदीला असा धरून अडकून पडलेला असतो, लोंबकळत असतो. आणि त्याच वेळेला त्या झाडाची ज्या फांदीला तो धरून लोंबकळतो आहे त्या फांदीला कुरतडणारे 2 उंदीर त्याच्यामध्ये दाखवलेले असतात. आणि त्याच्या जो मनुष्य लटकतो आहे त्याच्या खाली एक खूप भयंकर अशी विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये 4 मगरी दाखवलेल्या असतात की ज्या तोंड उघडून बसलेले आहेत की हा मनुष्य केव्हा लोंबकळणारा मनुष्य खाली हात सुटून खाली पडेल आणि आम्ही त्याला खाऊन टाकू. आणि त्याच वेळेला त्या मनुष्य जो लोंबकळतो आहे तो वर पाहतो आहे
आणि त्याच वेळेला त्या वरच्या फांदीवरती एक मधाचं पोळं आहे आणि त्या पोळ्यामधून एक एक थेंब मधाचा गळतो आहे आणि हा जीभ बाहेर काढून त्या मधाच्या पोळ्यातून पडणारा मधाचा प्रत्येक थेंब जिभेद्वारे चाटण्याचा आणि स्वाद घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच वेळेला त्या पोळ्यामधून बाहेर पडलेल्या असंख्य मधमाशा त्या माणसाला काय करतायत, डंख मारतायत. असं ते खूप सुंदर आणि सूचक चित्र दाखवलेलं असतं. आणि त्याच वेळेला बाजूला एक विमान दाखवलेलं आहे आणि त्या विमानामध्ये एक गुरु, एक देवरूपी गुरु बसलेले आहेत आणि ते त्या माणसाला म्हणतात की अरे बघ किती भयंकर विपत्तीमध्ये तू सापडलेला आहेस, तर मी तुला वाचवण्यासाठी आलेलो आहे आणि तू ये माझ्यासोबत बैस, मी तुला इथून सुरक्षितपणे बाहेर काढतो. तर त्यावेळी तो मनुष्य म्हणतो की थांबा, मी येणार आहे तुमच्या सोबत, जाऊ नका, थांबा जरा, फक्त या मधाच्या पोळ्यातून पडणारा पुढचा एक थेंब मी चाखतो आणि मग मी तुमच्या सोबत येतो. मग एक थेंब पडल्यानंतर तो पुन्हा म्हणतो, ते देव किंवा ते गुरु पुन्हा म्हणतात अरे मी तुला वाचवण्यासाठी आलोय आणि चल, मला तुला वाचवायचं आहे. तर तो म्हणतो हा अगदी, आता एकच, तो बघा तो थेंब आलाच खाली, मी तेवढा खातो आणि लगेच तुमच्या सोबत येतो. अशा प्रकारे तो वेळ काढतो आणि ते मधाचे थेंब काही संपत नाहीत आणि ते फांदी तुटते, त्याचा बॅलन्स जातो आणि तो त्या विहिरीमध्ये पडतो आणि त्या मगरींचा घास बनतो. या सगळ्या चित्रातून खूप सूचना आपल्याला आचार्य देतात किंवा आपले सगळे संत महात्मे देतात. ते म्हणतात हा संसार वृक्ष दुसरा कुठला नसून आपला संसार आहे आणि तो अडकलेला लोंबकळणारा व्यक्ती दुसरे कोणी नसून आपणच आहोत. तो जो हत्ती आहे तो या संसार वृक्षाला मुळापासून उखडून टाकण्याचा प्रयत्न करतोय. तो हत्ती मृत्यूचं प्रतीक आहे आणि तो मृत्यू आपल्या प्रत्येकाला सांगतो आहे की तुझी आयु अल्प आहे. त्यामधून निघालेली जी फांदी आहे आयुष्याची, आयुष्यरूपी फांदी, जीवनरूपी फांदी, त्याला दोन उंदीर कुरतडत आहेत. तर ते दोन उंदीर, एक पांढरा आहे आणि एक काळा आहे. जो पांढरा उंदीर आहे तो दिवसाचं प्रतीक आहे आणि जो काळा उंदीर आहे तो रात्रीचं प्रतीक आहे. म्हणजे दिवस आणि रात्रींच्या माध्यमातून हे जीवनरूपी ही जी फांदी आहे ती कुरतडली जाते आहे आणि ती नियमाने तुटून जाणार आहे. त्याच वेळेला जे खाली मगरी दाखवलेल्या आहेत त्या विहिरीमध्ये, त्या 4 गतींचं प्रतीक आहे की तो मनुष्य जर खाली पडला तर तो मनुष्य, तिर्यंच, देव आणि नारकी या कुठल्या तरी गतींमध्ये जाणार आहे आणि त्या मगरी 4 गती रूप संसाराचं प्रतीक आहे. त्याच वेळेला वरती जो मधाचं पोळा आहे आणि त्यामधून निघणाऱ्या मधमाशा डंख मारतायत, त्या मधमाशा आपल्या मित्र, परिवार, पत्नी, आई वडील, मुलाबाळांचं प्रतीक आहेत की त्या आपल्याला प्रत्येक वेळेला आपापल्या गरजा सांगून, आपापले विषय भोग सांगून, आपापल्या आकांक्षा व्यक्त करून आपल्याला काय करतायत, डंख मारतात. आणि तरी सुद्धा हा जीव त्या गुरूंनी बोलवल्याकडे जात नाही. त्याचं कारण त्या मधाच्या पोळ्यातून टपकणारा मधाचा थेंब तो त्या इंद्रियांच्या विषय भोगाप्रमाणे आहे. ते जे इंद्रियांचं विषय भोग रूपी सुख आहे, सुखाभास आहे, त्याला भुलून हा एवढ्या संकटांकडे दुर्लक्ष करतो आणि मग म्हणतो की त्या एक थेंबा होऊ दे आणि मग मी काय करतो, जातो. पण त्याच वेळेला पूज्यपाद स्वामी, कुंद स्वामी, समंतभद्र स्वामी असे सगळे जे खरोखर महान आपल्याला वाचवणारे सद्गुरू आहेत ते म्हणतात की अरे हे कायमस्वरूपी टिकणारा संयोग नाही, तू काही काळातच ही मनुष्य पर्याय सोडून पुन्हा संसारामध्ये भटकणार आहेस. ती घटना घडण्यापूर्वी आम्ही तुला वाचवायला आलो आहोत, तू स्वतःचं कल्याण करून घे, आम्ही तुला सुरक्षित ठेवतो. पण हा म्हणतो नाही, मला आणखी एक मधाचा थेंब हवा आहे, मला 5 इंद्रियांचे आणखी विषय भोगायचे आहेत. अशा प्रकारे हा अनमोल मनुष्यभव जीव गमावून बसतो. अगदी त्याचप्रमाणे येथे सांगतात की बाबा रे बघ, जर तिकडे गेला स्वतःचा जीव वाचवलास तर निश्चितच तुला अतींद्रिय सुख मिळणार आहे, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याची प्राप्ती होणार आहे. हा संसार वृक्ष तर आर्त आणि रौद्र ध्यानाचं फळ आहे, पण या उलट धर्म आणि शुक्ल ध्यानाचं फळ तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, तपश्चरण, अतींद्रिय आनंद,
स्वतःची निर्बाध दशा, स्वाधीनता, स्वतंत्रता आणि त्याद्वारे भोगण्यात येणारा निराकुल आनंद, निष्कर्म दशा, अशा प्रकारचा अद्भुत लाभ तुला या शुक्ल आणि धर्मध्यानाद्वारे होणार आहे. एका बाजूला दिव्य चिंतामणी रत्न आहे, तर दुसऱ्या बाजूला खलीचा तुकडा आहे. एका बाजूला तर सद्गुरूंनी वाचवायला आलेलं विमान आहे, तो दुसऱ्या बाजूला चतुर्गती रूप विहीर आहे, संसार वृक्ष आहे. आता निवड खऱ्या अर्थानं आपल्या हाती आहे की आपण या दोन्हींपैकी ध्यानाचा उपयोग करून, कोणतं ध्यान करून आपण काय मिळवायचं याचा निर्णय आपल्या हाती आहे. म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की आपल्याला ध्यान नाही असं समजू नका. ध्यान तर आपण करतोच आहोत, परंतु कोणत्या ध्यानाचं फळ आपल्याला काय मिळणार आहे याच्या आधारे आपण विवेकपूर्वक विचार केला पाहिजे. ह्याच्यामध्ये आणखी एक पद खूप सुंदर घेतलेलं आहे की एका बाजूला दिव्य चिंतामणी रत्न आहे, दुसऱ्या बाजूला भुशाचा तुकडा आहे. तर ध्यानाद्वारे जर दोन्ही प्राप्त होऊ शकत असतील तर विवेकी जन काय स्वीकारतील. तो शब्द मला खूप भावला. विवेकी जन म्हणजे हा निर्णय कोण करू शकतं? विवेकी लोक त्यातलं काय घेतील. विवेकी म्हणजे ज्यांना विवेक उत्पन्न झालेला आहे. विवेकाचा अर्थ काय चांगलं, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य, काय भलं, काय बुरं याचा विचार करण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये आलेली आहे त्याचं नाव आहे विवेकी जन. सामान्य माणूस काही उचलेल. विवेक कुणाला? ज्याला चिंतामणी रत्न म्हणजे काय हे कळालं आणि ज्याला भुस्सा म्हणजे काय ते कळालं, तो विवेकी आहे. त्याचप्रमाणे ज्याला मोक्ष सुख म्हणजे काय, आत्मसुख म्हणजे काय, अतिंद्रिय सुख म्हणजे काय, आपलं स्वभाव रूप सुख म्हणजे काय आणि त्याच वेळेला संसार रूप दुःख म्हणजे काय, या दोघांचीही योग्य पहचान, योग्य ओळख ज्याला झाली तो खऱ्या अर्थानं विवेकी व्यक्ती आहे. आणि मग अशा वेळेला विवेकी व्यक्ती कशाची निवड करणार हे आपण ओळखलं पाहिजे. मी विचारतो आपल्याला की एका लहान बालकासमोर जर आपण खूप महागडा असा हिरा ठेवला, खूप अनमोल असं रत्न ठेवलं आणि त्याच वेळी एका बाजूला चॉकलेट ठेवलं, तर ते बालक कशाची निवड करणार? तर निश्चितच ते त्या गोड पदार्थाची, चॉकलेटची, केकची निवड करेल आणि ते रत्न घेणार नाही. आणि या उलट आपल्या समोर एक चॉकलेट ठेवलं आणि एक रत्न ठेवलं तर आपण कशाची निवड करणार? आपण हिऱ्याची निवड करणार. विवेकी याचा अर्थ आहे की जो त्या दोन पदार्थांची किंमत ओळखू शकतो त्याचं नाव विवेकी आहे. तर येथे तेच म्हणताय की बाबा रे, हे दोन्ही जर तुला उपलब्ध होणार असतील ध्यानाद्वारे तर तू कशाची निवड करणार हे ठरव. मला तर असं वाटतं की दुकानामध्ये गेल्यानंतर एखादी वस्तू घ्यायला आपण जेव्हा जातो तेव्हा दुकानदार दोन वस्तू दाखवतो, तीच वस्तू पण त्याच्यात दोन क्वालिटी दाखवतो. तो म्हणतो हे बघा हे स्वस्त आहे आणि हे घेतला तर आणि महिन्याभरात तुम्हाला हेच खरेदी करायला यायला पाहिजे. आणि ही वस्तू आहे, तीच वस्तू आहे पण ह्याची क्वालिटी फार चांगली आहे, दुप्पट किंमत आहे, महाग आहे, पण तुम्हाला 2 वर्ष अजिबात दुसरी वस्तू घ्यायची आवश्यकता पडणार नाही. मग अशा वेळेला जर असं असेल तर कोणता मनुष्य काय खरेदी करतो? तर आपल्या लक्षात येईल की ज्याला विवेक नाही तो शक्य असताना सुद्धा खराब क्वालिटीची वस्तू खरेदी करतो आणि त्याचा योग्य लाभ घेत नाही. याउलट जो चाणाक्ष आणि हुशार असतो तो म्हणतो थोडे पैसे गेले तरी हरकत नाही, परंतु मला वारंवार पैसे घालवण्याची इच्छा नाही आणि म्हणून तो चांगली वस्तू खरेदी करतो. म्हणतात ना की सस्ता रोवे बार बार, महंगा रोवे एक बार. त्या पद्धतीनं आता इथे दोन्ही आहे. इथे तर रडण्याचा प्रश्न पण नाही आहे, इथे तर एक बार सुद्धा रडण्याचा प्रश्न नाही आहे. इथे तर जो संसारामध्ये आहे तो तर कायम रडत राहणार आहे आणि जो हा अद्भुत निश्रेयस मार्ग निवडणार आहे तो तर कदापि रडणार नाही, दुःखी होणार नाही, तो तर सदाकाळ सुखातच राहणार आहे. अशा प्रकारे विवेकी होण्याचा संदेश सुद्धा आपल्याला या श्लोकातून निश्चितच मिळू शकतो. तरी सुद्धा ही संधी गमावली जाते याचं कारण एक मात्र अज्ञान आहे.
अज्ञानाचा महिमा इतका मोठा आहे, अज्ञानाचा प्रताप एवढा मोठा आहे की आम्ही वर्षानुवर्षे स्वाध्याय करीत राहतो, पण आमच्या हे लक्षात येत नाही की त्या स्वाध्यायाचं फळ सुद्धा ध्यानाद्वारे प्राप्त होऊ शकतं. मी तर बऱ्याच वेळा म्हणतो की आपल्या मंदिरातल्या ज्या जिन प्रतिमा आहेत, जे अरिहंत सिद्ध परमात्मे आहेत, ज्यांच्या पंचकल्याणकाच्या उत्सवपूर्वक आम्ही मूर्ती जिनबिंब प्रतिष्ठित केलेले आहेत, तर मग ह्यांच्यापैकी एकाही भगवंताची मूर्ती स्वाध्याय करतानाची नाहीये. आहे का? स्वाध्याय करतानाची एक तरी मूर्ती आहे का? नाहीये. ती ध्यानस्थ आहे. मग ती खड्गासनात असो किंवा पद्मासनात असो, परंतु आपले सर्व इष्ट भगवान जर ध्यानावस्थेमध्येच मोक्षाला प्राप्त झाले असतील आणि त्यांच्या प्रतिमा सुद्धा त्याच मुद्रेमध्ये उत्कीर्ण केल्या असतील, तर त्या प्रतिमा आपल्याला काय संदेश देतात? त्या म्हणतात की बाबा रे, स्वाध्यायाचं फलित सुद्धा ध्यानाद्वारेच शक्य आहे आणि म्हणून ते ध्यान करणंच महत्वाचं आहे. तसं पाहायला गेले तर ध्यान तर सदाकाळ सर्व जीवांचं सुरूच आहे, परंतु आर्त आणि रौद्र ध्यानाद्वारे संसाराची प्राप्ती आहे आणि धर्म आणि शुक्ल ध्यानाद्वारे मोक्षाची प्राप्ती आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला चॉईस आहे की आपण कोणत्या ध्यानाचा अवलंब घेऊन कोणती दशा प्राप्त करणार. यासाठी निश्चितच ध्यानाचं स्वरूप काय आहे, ते ध्यान कसं घडतं, कसं करायचं असतं, त्याच्यामध्ये ते यत्न साध्य आहे की कष्ट साध्य आहे, सहज साध्य आहे की प्रयत्न साध्य आहे, त्या ध्यानाचा विषय कसा असतो, त्या ध्यानाचा पात्र कोण आहे, त्या ध्यानाची प्रक्रिया कशी घडते, ध्यानाचं साधन काय आहे, ध्यानाचं फळ काय आहे, ध्यानासाठी पात्र जीव कसा असतो, अनेक बिंदू आहेत की ज्याच्याविषयी स्वतंत्र चर्चा करणं अपेक्षित आहे. इथे त्यासाठी फारसा अवकाश नाही, परंतु निश्चितच मी आपल्याला सांगू इच्छितो की ही जिनवाणी सर्व समाधानकारक आहे. ज्या जीवाला एकदा वस्तुतत्वाचा खरोखर अंतरंगपूर्वक प्रामाणिक निर्णय झाला की त्याला तो वस्तुपाठ किंवा निश्रेयसाचा मार्ग सहजरित्या दिसू लागतो, त्याचं कारण अनंत तीर्थंकर भगवंतांनी सांगितलेली ही जिनवाणी अगदी हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे मुक्ती मार्ग त्याला सहजरित्या स्पष्ट दिसू लागतो. त्या मुक्ती मार्गामध्ये कोणत्याही प्रकारची भ्रांती, अज्ञान, संशय, शंका अजिबात राहत नाही. याचं कारण म्हणजे तेवढं स्पष्ट वस्तूचं स्वरूप देखील आहे आणि आचार्यांनी आपल्या प्रज्ञेने, आपल्या प्रतिभेने तेवढ्या स्पष्ट रीतीनं शास्त्रांमध्ये तो मार्ग उलगडून दाखवलेला सुद्धा आहे. फक्त गरज आहे तो आपल्या पुरुषार्थाची. आपल्याला दोन्ही बाजू सांगितलेल्या आहेत. आतापर्यंतच्या 19 श्लोकांमध्ये हा मोक्ष मार्ग आणि त्याचं फळ काय आहे तेही सांगितलं, संसार आणि संसार मार्गाचं फळ काय आहे तेही सांगितलं. दोन्हींच्या दिशा पूर्ण विपरीत आहेत. मोक्ष आणि मोक्षाचा पुरुषार्थ वेगळ्या दिशेने घेऊन जातो, संसार आणि संसाराचा प्रयत्न वेगळ्या दिशेने घेऊन जातो. वेगळी दिशा कोणती? एक सुखाची दिशा आहे, एक दुःखाची दिशा आहे. आणि त्यामुळे जे जे जीवासाठी उपकारक आहे ते देहासाठी अपकारक आहे आणि जे जे देहासाठी अपकारक आहे ते जीवासाठी उपकारक आहे. याचा अर्थ आपण मागच्या व्याख्यानामध्ये पाहिला होता. तोच आधार घेऊन आपण इथे पुन्हा विचार केला पाहिजे की आर्त आणि रौद्र ध्यान करून काय आपल्याला शरीराचीच परिपाटी, संतती, परंपरा पुढे चालू ठेवायची आहे आणि त्याद्वारे दुःखी होऊन पंच परावर्तन रूप संसारामध्ये भटकत राहायचं आहे, की या उलट धर्मध्यान आणि मोक्ष ध्यान, धर्मध्यान आणि शुक्ल ध्यानाचा पुरुषार्थ करून अशरीरी होणे रूप सिद्धदशा त्याचा पुरुषार्थ करून जीवात्म्याचं कल्याण साधायचं आहे. बस आचार्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे, उत्तर दिलेलं नाही. एका बाजूला दिव्य चिंतामणी रत्न, एका बाजूला भुसा. बाबा रे, विवेकी लोक दोन्ही उपलब्ध होत असताना कशाचा स्वीकार करतील, काय उचलतील? बस तो प्रश्न आपल्याला आहे असा समजून आपण निश्चितच याचा निर्णय कराल आणि त्याद्वारे हा मनुष्यभाव सफल कराल. या मंगल भावनेसहित ओम नमः. या वाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो वाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक, सदा देत हूँ ढोक. जय बोलो द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय, जिन धर्म की जय.